नमस्कार, मी विजया वामन. तुम्ही पाहत आहात मराठी मंडळी. ऐन निवडणुकांच्या तोंडावर अजितदादांचा राईट हँड असलेले प्रफुल्ल पटेल यांचा म्होरक्या पवारांच्या गळाला लागला. कोण आहे तो बडा नेता ज्यानं दादांची आणि अर्थात प्रफुल्ल पटेल यांची साथ सोडत अजित पवार नव्हे तर शरद पवारांची तुतारी वाजवण्याचा निर्णय घेतला? बघणार आहोतच. शिवाय तिकडे भगीरथ भालके यांनीही शरद पवारांची भेट घेताच लोकसभा निवडणुकांच्या दरम्यान युतीच्या कळपात गेलेले अभिजित पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढणार असल्याचं जाहीर करून टाकले आणि त्यामुळेच मोठी पंचायत झाली आहे. आता ते पंढरपूर मंगळवेढ्यातून तर लढणार नाहीत ना, त्यावर देखील आज आपण बोलणार आहोत आणि त्यासाठीच हा विषय महत्त्वाचा असणारे हा विषय तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. सध्या सगळं वातावरण मोठ्या साहेबांच्या बाजूने दिसतंय, कारण पवारांना अद्याप स्वबळावरती राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री करता आलेला नाहीये आणि त्यासाठीच ही सुवर्ण संधी आणि सुवर्ण वेळ आहे. साहेब 85 मिशन आणि 85 हे प्लॅनिंग मुळात त्यासाठीच आहे. लोकसभेला पवारांनी आपला स्ट्राइक रेट दाखवून दिलाय आणि आता शरद पवार विधानसभेसाठी मैदानात आहे. फक्त दंड थोपटूनच नाही तर लंगोट बांधून तेल लावून मैदानात उतरले. त्याचाच प्रत्यय आता येतोय आणि एक एक पैलवान हेरून पवार जोडत चाललेले आहेत. नाशिकमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षाला मोठा धक्का हा शरद पवारांनी दिला. नाशिकच्या सिडकोतील ज्येष्ठ नेते तथा माजी नगरसेवक नाना महाले यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी काल शरद पवार गटामध्ये प्रवेश केला. त्यामुळे ऐन निवडणुकांच्या तोंडावरतीच नाशिकमध्ये अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षाला जबर धक्का बसलेला आहे. दरम्यान सकाळी हा धक्का दिल्यानंतर विदर्भातील महत्त्वाचा आणि खासदार प्रफुल्ल पटेलांचा गृह जिल्हा असलेल्या गोंदिया जिल्ह्यात देखील राष्ट्रवादी पक्षाला आणखी एक जबर धक्का बसला. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सामाजिक न्याय विभाग सेलचे प्रदेश उपाध्यक्ष अजय लांजेवार यांनी राष्ट्रवादी आणि प्रफुल्ल पटेलांची साथ सोडत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत लांजेवार यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. जिथे काँग्रेसची ताकद आहे तिथे काँग्रेस सोबत आणि जिथे ठाकरेंची ताकद आहे तिथे ठाकरेंसोबत आणि जिथे कुणीच नाही तिथे तुतारी वाजवू असं धोरण ठरवून शरद पवार एक एक आमदार जोडत आहेत आणि त्यातूनच कालची भगीरथ भालके यांची भेट झाली अशी चर्चा आहे. भगीरथ भालके सध्या बीआरएस पक्षात आहेत, पण बीआरएसचं महाराष्ट्रात फारसं काही स्थान नाहीये हे भालके ओळखून आहेत आणि त्यामुळे स्वगृही परतण्याची आणि पंढरपूर मंगळवेढा विधानसभा लढविण्याची निश्चितच तयारी करतात. त्यातूनच त्यांनी शरद पवारांची भेट घेतली असावी. मात्र ही भेट होताच अभिजित पाटील यांनी सुद्धा आता गुगली टाकलेली आहे. लोकसभा निवडणुकीत ज्येष्ठ नेते शरद पवारांची साथ सोडून भाजप बरोबर गेलेले विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी मोठं विधान केलंय. कारखान्यासमोरील अडचणी सोडवण्यासाठी मी केवळ लोकसभा निवडणुकीपुरताच महायुती बरोबर गेलो होतो. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी माझ्या समोर वेगवेगळे पर्याय खुले आहेत असं म्हणत भगीरथ भालके यांना अप्रत्यक्षरित्या त्यांनी चिडकावून दिलाय. त्यामुळे विधानसभेची आगामी निवडणूक मी निश्चितपणे लढवणार आहे अशी घोषणाच अभिजित पाटील यांनी माढ्यातून केलेली आहे. विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष असणारे अभिजित पाटील यांच्या विधानसभा निवडणूक लढविण्याच्या भूमिकेमुळे महायुतीमध्ये राजकीय तिढा निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अभिजित पाटील हे कोणत्या पक्षाकडून आणि कोणत्या मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत हे मात्र स्पष्ट केलेलं नाहीये, परंतु त्यांचा डोळा हा पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघावरतीच दिसतोय. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून माढा आणि पंढरपूर मंगळवेढा या विधानसभा मतदारसंघांच्या संपर्कात ते आहेत. कारखान्याच्या माध्यमातून शेतकरी आणि तरुणांच्या रोजगाराचे प्रश्न काही प्रमाणात तरी सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच जनतेला नवीन चेहरा हवा आहे आणि त्यामुळेच मी विधानसभा निवडणूक लढवणार असं पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे. दरम्यान असे तगडे उमेदवार जर शरद पवारांच्या गळाला लागत गेले तर पवारांचा लोकसभेचा स्ट्राइक रेट कायम राहतो का आणि पवारांच्या उमेदवारांच्या विरुद्ध अजित पवार किंवा देवेंद्र फडणवीस किंवा शिंदे तोडीस-तोड उमेदवार देऊ शकतील का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. यावर तुमचं मत कमेंट करायला अजिबात विसरू नका. आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. बाकी जय महाराष्ट्र.